तिळगुळ खा आणि गोड गोड बोला। हाय फ्रेंड्स, तुमचं रे किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण तिळाचे लाडू बनवत आहोत। मकर संक्रांत जवळ येते आणि त्या दिवशी तिळाच्या लाडूलाच मान असतो। तीळ आणि गुळ हे दोन्ही सुद्धा शरीरासाठी चांगले आहेत। स्पेशली ह्याला थंडीमध्ये जास्त खाल्ले जातात कारण हे गरम असतात आणि विशेषतः मुलांना तीळ आणि गुळ तर द्यायलाच हवे। तर हे आपण लाडूच्या स्वरूपात मुलांना सुद्धा खायला घालू शकतो। परंपरेनुसार तीळ आणि गुळ ह्यापासूनच लाडू बनवले जातात, पण आपण आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालतो आणि त्या लाडूंना अजून स्वादिष्ट बनवतो। तर चला आपण हे स्वादिष्ट गोड गोड लाडू बनवायला चालू करूया। यासाठी आपल्याला ह्या वस्तूंची गरज आहे। सफेद तीळ पाव किलो, गूळ पाव किलो, डाळ 50 ग्राम, भाजून घेतलेलं खसखस 2 मोठे चमचे, वेलची पावडर अर्धा छोटा चमचा, बदाम तुकडे केलेले 1 मोठा चमचा, सुकं खोबरं भाजून घेतलेलं 4 मोठे चमचे, तूप 1 मोठा चमचा। तर चला सुरू करूया तिळाचे लाडू। सर्वप्रथम आपण तीळ भाजून घेणार आहोत। पॅन गरम झालेला आहे, त्यात आपण तीळ घालतोय आणि 5 मिनिटं त्याला चांगलं लाईट ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहे आणि वासही चांगला आलेला आहे। गॅस बंद करतोय। आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याला आपण आता थंड करूया। तीळ थंड झालेले आहेत। ह्यातल्या अर्ध्या तिळाचे आपण जाडसर पावडर करून घेणार आहोत। अगदी पावडर करायची नाहीये, पण थोडेसे जाडसर ठेवायचे आपल्याला कोर्स पूडमध्ये। अशा प्रकारे एका भांड्यामध्ये आता आपण तिळाची जाडसर पावडर, खसखस, सुकं खोबरं, डाळ, बदाम, वेलची पूड सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यात आपण आपल्या आवडीनुसार दुसऱ्याही वस्तू ॲड करू शकतो। त्यात आपण शेंगदाणे घालू शकतो, काजू घालू शकतो। तर आपल्या चवीनुसार आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यात ड्रायफ्रुट्स ॲड करू शकतो। आता आपण गुळाचा पाक करून घेऊया। कढई गरम झालेली आहे, त्यात आता आपण तूप घालायचं 1 मोठा चमचा, त्यात गुळ घ्यायचा आहे। आता ह्या गुळाचा आपल्याला चांगला पाक करून घ्यायचा आहे। गुळ ही आपल्याला कमी आचेवरती सारखं ढवळत राहायचं आहे, नाहीतर गुळ काय होईल आपला खाली चिटकत जाईल। त्यामुळे गुळ करपलाही नाही पाहिजे आणि तो चिटकलाही नाही पाहिजे भांड्याला। तर आपण त्याला कंटिन्यूस सारखं आपल्याला त्याला ढवळत राहायचं आहे जोपर्यंत तो चांगला मेल्ट होत नाहीये। गुळाचा पाक तयार झालेला आहे। गुळ पूर्णपणे वितळलेला आहे। गॅस बंद करून गुळाच्या पाकाला आता आपण 2 मिनिटांसाठी थंड करून घेऊ। 2 मिनिटं झालेली आहेत। त्याच्यात आता आपण तिळाचं मिश्रण एकत्र करू आणि आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। ह्याला आता आपण गरम गरमच ह्याचे लाडू आपल्याला वळायचे आहेत। थंड केलं आणि वळायला घेतले तर ते वळणार नाहीत, कारण ते एकदम घट्ट होणार आणि मग वळता येणार नाही। हाताला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून कमी चटका आपल्याला लागेल। तिळाचे आपण ह्यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला जितका मोठा शेप हवा आहे, लहान शेप हवा आहे, तसा गोलाकार प्रकार करून घ्यायचा आहे। गरम आहे, थोडं सांभाळून करा। अशा प्रकारे आपण आपले सगळे लाडू वळून घेऊया। आपले लाडू सगळे वळून झालेले आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा तयार झालेले आहेत गोड गोड लाडू। तुम्ही सुद्धा ह्या गोड गोड लाडूंना नक्की ट्राय करा। नक्की मला सांगा कसे झाले होते। थोडीशी काळजी घ्यावी लागते, पण लाडू चांगले होतात। तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही वेगळे ड्रायफ्रूट सुद्धा ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार। मी जे केले आहे तेच तुम्ही करायला हवे असं जरुरी नाहीये। आपल्या आपल्या पसंतीनुसार करा, आपल्या मुलांच्या आवडीनुसार करा आणि लाडू मग असे इझिली तुटतात। तुमच्या मित्रांना, परिवारांना नक्की आमचे व्हिडिओ शेअर करा, नक्की सबस्क्राइब करा। तुमचे काही सजेशन, तुमचे काही कमेंट्स असतील तेही आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला रे किचन कडून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। पूर्ण वर्ष आणि तुमचं आयुष्य चांगलं गोड गोड जाऊ दे। तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल आभार।